आज दादा आपल्यामध्ये नाहीत आणि निश्चितपणे आता आठवणींच्या व्यतिरिक्त आपल्याजवळ मला असं वाटतं की त्यांच्या स्मृतीच राहणार आहेत. पण अशा या सगळ्या जो काही विचारांचं काहूर आहे, वेगवेगळ्या आठवणी आहेत, यावर जर आपण बोलत राहिलो तर कदाचित आपल्यापैकी प्रत्येक जण दिवसभर बोलू शकेल. आणि म्हणून खरं तर कवी पी सावळाराम यांचं एक गीत आहे, त्यातलं एक कडवं हे केवळ दादांकरताच लिहिलं आहे का असं आपल्याला वाटावं. जनसेवेचे बांधून कंकण, त्रिभुवन सारे घेईन जिंकून, अपूर्व आपुले दृढसिंहासन, नित भिजतो मानवतेला, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. मला असं वाटतं की हे कदाचित दादांकरताच लिहिलं आहे असं आपल्या सर्वांना जाणवावं. मी दादांच्या पावन स्मृतींना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना करतो. आणि जी काही त्यांचे कुटुंबीय आहेत, या कुटुंबियांना या ठिकाणी हे दुःख सहन करण्याची शक्ती आपल्याला आणि त्यांना ईश्वर देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.